बोराय धोका चालू पाइये मेरा मायाडीन मेरा मायाडीन धोका ये जय शिवालाल महाराष्ट्र माइल से मारो समस्त बंजारा भाई बहनों मारो मनपूर्वक जय शिवालाल आणि मारो दैवत संत शिरोमणी बाल ब्रह्मचारी संत सेवालाल महाराज जयंतीर कर्जेर गाठे कनंती हार्दिक शुभेच्छा जय शिवालाल। आज आपल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि संपूर्ण जगाचे आराध्य दैवत ज्यांच्या विचाराची आपल्याला आज खरोखर गरज आहे असे आपले संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची आज जयंती। या जयंतीनिमित्त समस्त आपल्या भारतवासियांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना आमचा मानाचा मुद्रा आज त्यांना अभिवादन करून आम्ही 2 शब्द मी तुमच्या पुढे सांगणार आहोत ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी विनंती करतो। संत सेवालाल महाराज यांचे विचार व उपदेश केवळ फक्त बंजारा समाजासाठी नाही आहे तर संपूर्ण मानव जातीसाठी त्यांचे विचार हे हिताचे आणि कल्याणकारी आहे। संत सेवालाल महाराज तर संत होतेच बरोबर ते क्रांतिकारी शूरवीर होते। सेवाबाया हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आजन्म अविवाहित राहून लोकगीत भजन दोहे या माध्यमातून प्रबोधन करून वेगवेगळ्या सत्यवचनातून समाजाला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं ते आपले संत शिरोमणी सेवालाल महाराज। या कुप्रथा आपल्या समाजामध्ये होत्या जे काही निरक्षरता होती त्याबद्दल त्यांनी जे केलेले प्रयत्न आहे विज्ञानाचे जे धडे दिले त्याचबरोबर जे काही आपले क्रांतिकारी विचार आहे जे मानवाला त्यांनी देऊन वास्तववादी विचार करायला लावले असे आपले संत शिरोमणी महाराज यांचं आपण पूजन करतो। संपूर्ण भारत देशामध्ये करोडो लोक आज उत्साहाने जयंती साजरी करत आहे ज्यांनी पर्यावरणाचा संरक्षणाचा व मानवतेचा संदेश दिला असे आपले सेवालाल महाराज यांची जयंती त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अतिशय छान अतिशय प्रेरणा देणारे विचार आपले कंदिलाबाजी यांनी व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। तर सर्वांना आज संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बसल्या झोपले वाटते हो आबाजी कंदिलाबाजी अरे बाबा मला उठा ना तुम्ही का बसल्या डुलका आला का तुम्हाला सपना भाऊ राजा चला ना तिकडे ते शिवलाल भाऊ काय सांगते पा म्हणलं ते बबर भाऊ हे ते याटो गायब झाला म्हणते गोळंबी गायब आहे सगळंच गायब आहे काय रे पा म्हणलं चला लवकर तिकडे काय तू कधी काढे नको फिरवतो ना काय दिले तर पाय उठून मग आता पोटरी तर किती लागली ते काही आपलं माणूस कोणत्या टेन्शन मध्ये तू काढी फिरत नाही काय पाहिजे काय म्हणून ते अरे का मनात नाही उठवलं किती स्वप्न पाहू राहिलं मस्त मी। मग आता उद्या संत सेवालाल महाराजची 15 तारखेला जयंती आहे म्हणलं आम्ही सगळं सोचून राहिलो होतो काय करायचं कसं करायचं हा कुठं मंडप टाकायचा कुठं स्टेज जेवण काय कसं काय सगळं मायकून करून राहिलो तुम्ही आणि तू त्याच्या म्हणलं मनात झाला उठवाली काय झालं म्हणते ते याटोचं काय झालं म्हणलं तू आम्ही काही सांगत आहे तुम्हाला बाबा डोक्सच काम नाही करू राहिलो ते शिवलाल भाऊ काय सांगते ते ऐका तुम्ही चला बा सांगा चला म्हणलं चला आता कोणती याटो गेला आणि कशी काय गोळंबी जाते मग एवढी मोठी मजुरी काय फुकायची आहे का बिलकुल गेम केला त्याने काहीतरी चल पाय तुम्ही त्या शिवलाची गंमत चल काय म्हणलं गोळंबीचं कसं काय हा याटो गायब झाला म्हणता नसन तसं हा आम्ही आता वाट पाहून राहिलो काही पैसे येते ना आता हे सांगून राहिला झुमऱ्या हा याटो गायब आहे गोळंबी गायब आहे कसं काय करून काय राहिले म्हणलं तुम्ही हा काय झालं हो ना मग तेच सांगायला येऊन राहिलो तुम्ही झुंबरले तुम्ही तेच सांगितलं याटोचं काय झालं म्हणून झुंबर तू सांगत नाही का म्या झालं काय ते तर सांगा मला तुम्ही हा म्हणजे याटोचं काय झालं आता काय सांगा तुम्ही आता मला काय माहित आता मला बबनरावचा याचा फोन आला म्हणे याटोतली गोळंबी गायब झाली याटोही चोरी गेला होता म्हणे याटो सापडला म्हणे आता पुढचं ते काय झालं ते त्याला माहित मला काय माहित आलं माझ्या लक्षात आलं तुमचं मला वाटेच तरी काहीतरी तुम्ही गेम करणार आहे म्हणजे आहे म्हणजे आमची आहे आता तुमच्याकडे 66,000 रुपये मजुरी सगळ्या मजुराची तुम्हाला एवढ्या जीवावर द्यायची आता म्हणून काहीतरी बा याटो चोरी गेलं असं गेलं तसं गेला गोळंबी तिकडे रवा नाही केली तुम्ही पैसे आणले असं आणि आता आम्हाला तुम्ही घुमून राहिले हो ना मला तेच डाऊट आहे त्याले म्हणून तुम्ही म्हटलं आम्ही येऊन राहिलो म्हटलं दोघं तिघं जण तर आपल्याला तिथं जायचं आहे स्पॉटवर तिथं आपण आता आहे बा झुंबर तुझी गाडी काढतो 4 व्हीलर आपण 4 जण जाऊ बाकी कसं कोणाला काही याची खबर लागता कामा नाही ते होणारच आहे आता कारण की बा सकाळी तर भोब होणार असं पुऱ्या गावातनी फक्त आता मध्ये समजून घेऊ द्या काय प्रकरण केलं तुम्ही कसा काय गेम केला आमचा चल काढ म्हणलं झुंबर चल लवकर चल गाडी काढा चल तूही चाल ते पाहा तुम्ही काय होते तर पण मी माझ्या काय रोल आहे का त्याच्यात मी इथं सध्या मी तिथे गेलो काय याटोत नाही ते सगळं तिथंच गेल्यावर बघून काय आहे काय नाही तर तुम्ही आम्हाला शिकू नका म्हणलं काय सगळी शक्कल तुमची समजली मला चला लवकर चला तुम्ही राजा मावर नाव घालता मी तिथे गेलो नाही काही नाही मला उलटी त्या गोळंबीची काळजी पडली त्या मामा लुटेने जर मला गोळंबी मागितली तर ती 3.5 लाख रुपयाची गोळंबी आहे ती कुठून भरून द्या मीच तर किती टेन्शनमध्ये आणि मला म्हणता राजा मॅच केलं असं हे बा तुम्ही माझ्या संग चला बा आणि तिथे जाऊन काय होते ते पाहून घेऊ आपण कसं कशी स्टोरी झाली ती तिथं पहा तुम्ही चला ठीक आहे आता गाडी घेऊ चालेल सगळे जरा चला मग चला असं आहे म्हणलं बाबा याटो बा इथं आणून ठेवला त्यानं पूर्ण व्हायचं
हो, आता इथं ऑटो आणला, याच्यातली गोळंबी घेऊन पसार झाला आणि आता सांगा आम्ही काय करा? आता सांगा, तुम्हीच सांगा. मी म्हणून राहिलो की बा तुम्ही ऑटो चालवणार आहे, तुम्ही ऑटोत बसून आणि तुमचा ऑटोही नेते, तुमची गोळंबीही नेते, तरी तुम्ही म्हणता की बा आम्हाला काहीच माहित नाही. हा, असं कसं झालं हे आम्हाला समजूनच नाही राहिलं. म्हणजे तुम्ही काय काय घेऊन होते काही, हा कसं काय झालं झालं कसं आहे? मग तेच सांगू राहिलो ना आपण तुम्हाला, तुम्ही ऐकून तर घ्या फक्त. आम्ही ऑटो घेऊन निघालो का नाही, मग इथे या चढावर आलो आम्ही, तेवढ्यात मागून एक आता गाडीवाला आला. हो, तर ते म्हणे तुमच्या ऑटोतलं कट्ट पडलं म्हणे गोळंबीचं. आमचं पडलं होतं तर आम्हाला म्हणून आम्ही पाहिलं बा, हो बा खरोखर आहे पडलं. अजून एक कट्ट पडेल आहे म्हणे. मग आम्ही दोघं जण ते कट्ट पाहासाठी मागं गेलो आणि ते समजा गाडीवाला जे होता ते चालला गेला आणि माऊली फक्त ऑटोपाशी उभा होता. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात मी आला वाघ. हो, आता माऊलीला विचारा, का रे माऊली आलता ना वाघ? आता हे गेले तिकडे पाहिले, हो मी तिथं ऑटोपाशी उभा, तेवढ्यात आला जोऱ्यात वाघ. हो, तर तिकून एक पोट्ट पळत आलं, वाघ आला वाघ आला वाघ आला. हो, लोईचा वाघ होय का कुठचा होय म्हणे बा पया म्हणे. मग मी पया सुटलो. हो, त्या ऑटोले माझी चाबी तशीच राहिली, मी तसा पया सुटलो. तिकडे पळालो, वाघ आला. मग तिथं एका खोपडीत जाऊन लपलो. तर मग नंतर मग मला यायचा फोन आला बबनरावचा की म्हणे इथं ऑटोपाशी या म्हणे, काहीच नाही म्हणे, ऑटो नाही, गोळंबी नाही, काहीच नाही. मग आम्ही तिथं आलो, तिथून पाहून मग इथं आलो. आमचा ऑटो इथं दिसला आम्हाला आणि गोळंबी गायब आहे. नाही, आला आला माझ्या सगळं लक्षात आलं. तुमचा कसा गेम केला तुम्ही आमचा, आम्हाला आता लक्षात आलं. तुम्ही ऑटो घेऊन आले, इथं ते मामा लुटेरे आला, त्याला तुम्ही गोळंबी देऊन दिली, मजुरी घेतली आणि मग तुम्हाला आता मजुरी द्यायची उरायची जीवावर. म्हणून मग तुम्ही असं इथं नाटक करून राहिले की बा आमची गोळंबी गेली, आता मजुरी देऊ कुठची, असं तुमचं नाटक आहे. हे मला आता लक्षात आलं बा. नाही ना, हो ते कुठं आहे इथं मामा लुटेरे? ते MP बॉर्डरवर तिकडे जायला बिबी आणण्यासाठी गेलेला आहे ते 2 दिवसापासून. हा, तुम्हाला तेच सांगितलं ना, बाई आहे घरी, फक्त पैसे आणायला जायला लागते आम्हाला. मग असं आहे ते. आलं लक्षात आलं मग. पुरा इचुकाटा सफा करायचा विचार दिसू राहिला होता त्याचा मुले. बरोबर, हे जे आहे का नाही हे रचलेलं कारण आहे म्हणलं, षडयंत्र आहे, षडयंत्र. पुरा इचुकाटा संघटना पुरी सफा करायची बा. हो, याच्यातनी काय आहे, जे मामा भांजे आहे ना यायनं गेलेला गेम आहे. पहिले भाचा आला, त्यानं बबनरावले आणि काशीनाथले कट्ट पाहायच्या मिसानं बाहेर पाठवलं. त्यानं घरूनच कट्ट आणलं ते 100% सांगतो, कारण की गोळंबी त्याच्याच घरी आहे, दुसरीकडे कुठं गोळंबी आहे. त्यानंच आणलं ते. दुसरा भाचा इकडे बिलकुल तयार होता, वागाला करत बोंबलाले. त्याच्या मग आपला मावली बी चालला पळत सुटला, आपलं पायनं नाही ना सवरनं नाही. आणि ते गेल्यावर बरोबर मामा आला, त्यानं बिलकुल ऑटोला चाबी होती, चाबी सहित बिलकुल पुढे गेला आणि त्याच्या ऑटोत त्यानं या 2-4 10-15 मिनिटांनी माल उतरवला आणि तिथून तिकडे खसकला. असं आहे याच्यानी राजकारण, असं मला समजते. आता काहीच विषय नाही, आता मामा भांजेले अटकवायचं, काऊन की ते MP बॉर्डरला आहे म्हणते ते. तर थांबा, त्याचं लोकेशन पाहू आपण. आता फोन लावतो त्याला आणि चल आता समजतेस काय आहे त्याचं. तर बरोबर आहे, बरोबर आहे बा. शिवलाल भाऊ फोन लावा त्याला, त्याचं लोकेशन पा कुठं आहे. आता तर समजते ते, लावा फोन. अबे थांबा ना बे, काय आले का ऐकू देऊन नाही राहिले, फोन येऊन राहिला ना. हॅलो, हॅलो. बोला म्हणलं, शिवलालजी टोयगोटे बोलून राहिलो मी. कुठं आहे म्हणलं सध्या तुम्ही? त्या तिघं मामभाचे हा कुठं तुम्ही सगळे? आला वाटतं शेक यायले बहुतेक. अरे बाबा सांगितलं ना, कालपासून तेच सांगू राहिलं ना, किती खेप पिसावं म्हणलं म्या. MP बॉर्डरवर आता मी सध्या तिथं बिब्याचा ट्रक घेतलेला आहे भरून. इथं पंक्चर झाला परतवाड्याजवळ पंक्चर झाला. बा आता काय करावं काय सांगा आता. हो, येऊ राहिलो तर मी आता आपल्या इकडे महाराष्ट्रात. हे काय म्हणलं मामा, तुम्ही शेर आहे तर मी सव्वा शेर आहे म्हटलं. शिवलालजी टोयगोटे म्हणते ना, अध्यक्ष आहे ना म्हटलं मी, विदर्भ तालुका इचुकाटा संघटना म्हणते ना, काय नाव काय म्हणलं आमचं. आणि आम्हाला तुम्ही घुमून राहिल्या. अरे तुम्ही इथंच आसपास कुठंतरी, एवढ्यातच आहे कुठंतरी तुम्ही या इलाक्यातनी. तर तुम्ही जिथं कुठं असं ते गोळंबी तुम्ही आमच्या ऑटोतली नेलेली आहे, लवकरात लवकर तुम्ही तिथं घरी या. आम्ही येतो इकडून पैसे घ्यायला, आम्हाला सगळं समजते ना. तुम्ही पत्ता टाकतात, आम्ही त्याच्यावरचं टाकतो ना. ते काही समजून नाही राहिलं बा मला, तुम्ही काय बोलून काय राहिले तर. ऑटो पोहोचला का घरी, गोळंबी पोहोचून दिली का? मामीनं पैसे दिले का आमच्या घरच्या बाईनं? ते बा सगळं बरोबर करतो मी. तुम्ही कुठं आहे सांगा मला पहिले. तुमचं लोकेशन ऑन करा तुम्ही, मोबाईलचं डाटा सुरू आहे का सुरू करा, मी पाहतो कुठं आहे. व्हिडिओ कॉल करा तुम्ही मला, व्हिडिओ कॉल करा. म्हणजे काय समजून काय राहिले तुम्ही? मी काय चोट्टा का काय खोटं सांगू राहिलो का तुम्हाला? अरे सध्या इथं पाहणं, आमचा गाडी पंक्चर पडेल आहे. इथं फोटो पाठवतोय, परतवाड्याच्या पुढे आलेलो आम्ही MP बॉर्डरवरून. आता तिकडून निघालो, इकडे येऊन राहिलो होतो. पाहा तुम्ही, पाहून घ्या ना फोटो, आता व्हिडिओ टाकतो तुम्हाला. करा ऑन करा ते. मी इकडून करतो व्हिडिओ कॉल तुम्हाला. काय बोलू तिकडे आहे का ते? थांबा, करा दाखवा. भाच्या आला ना बरोबर. तेच म्हणलं सगळेजण आले पाहिजे. कोणाचा बा ट्रक पंक्चर पडला, बरा कामी आला. पाहून घ्या म्हणलं, दिसून राहिलो का? पहा आता आम्हीच आहो ना. पहा दोन्ही भाचे आहे, मी बी आहे आणि हे बा आमचा ट्रक. नंबर गिंबर पाहून घ्या. हो का महावीन तर, हो हे तर आहे वाटते, तिकडेच दिसते, तेच इलाका दिसते मुले नाही का? हो बरोबर आहे. म्हणजे तुम्ही समजा इकडे नाही आले नाही का? असं म्हणजे मग तुम्ही तिकडे सांगा.
ना मग का मजा का करून राहिलो का आम्ही इकडेच आहो ना. ते जॅक नाही म्हणून आता उभा आहे ट्रक आमचा. मग काय आता टेपनी लावतो आम्ही निघतो आता इकडे. तर काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं, गोळंबीचं काय विषय काय बोलले तुम्ही? आता आली नाही का आपण बापाला का तिकडे सरायचं ते लोकेशन आहे तिथं दिसून राहिलं. हो लगा फोटो आहे तिचा व्हिडिओ आहे ट्रक आहे सगळं आहे. हो आहे म्हणा तुम्ही तिकडे दिसून राहिले मला. पण मी काय म्हणतो आता हे आम्ही इथं दिसून राहिलो ना तुम्हाला. इथं पहा म्हणलं हे पहा हे ॲटो पहा. ॲटोचा पुरा चुरा झालेला ॲटो मागच्या साईडनं कोण आहे तो ठोकला. आणि आता हे याच्यातली गोळंबी फरार झाली. कोण नेली आणि काय नेली याचा काही आता थांगपत्ता लागला नाही. अचानक वाघ आला होता तारांबर उडली सगळे इकडे तिकडे पळाले होते. हे तिघ जण होते ते. आणि गोळंबी कोण नेली काय सांगा बा. आता काय करू आम्ही सांगा तुम्ही. काय बोलून का राहील तुम्ही? काय मजा करू राहिला का? 3-3.5 लाख रुपये गोळंबी आहे ते. तिकडे काय तोंड टाकू मी का काय तोंड करायला लावता का बावा? ते व्यापारी म्हणलं हे बा मारतात ते लोक खतरनाक असतात ते. हे बा माई गोळंबी मला तुम्ही आणून द्या भाऊ सांगू राहिल तुम्हाला. तुमची मजुरी काय आहे ते 80-82 हजार रुपये आत्ता फेकून देतो मी. माई गोळंबी आला तुम्ही. माझ्यासारखा खराब माणूस नाही भाऊ. सांगू राहिलो मी. ते इचुकाटा फिचुकाटा पार उडू तुम्ही. सांगू राहिलो आत्ता लवकर गोळंबी घेऊन घरी या तुम्ही. नाही ना हो बा मी काय सांगू राहिलो तुम्ही ऐका ना बा जराशी शांततेनं घ्या. हो आता कसं सगळ्यावरच संकट आलेलं आहे आमच्यावर बी तुमच्यावर बी. गावातल्या लोकांच्या मजुऱ्या देणे बाकी आहे ती आमचा आता गचाळ पकडतील. तुम्ही म्हणता की गोळंबीचे पैसे द्या. तुम्ही या तुम्ही आपण त्याच्यावर मार्ग काढू काहीतरी. आता काय इलाज नाही त्याचे मी काय करू शकतो. मी काय करू शकतो म्हणजे तुम्हाला समजत नाही का? तुम्ही 3 जण आले ॲटोतनी गोळंबी तुमची चोरी जाते म्हणजे काय झोपा काढला का तुम्ही? इकली तुम्ही 100%. तुम्ही इकली तिकडे कोणाला तरी मार्केटमध्ये आणि मला झाबू देऊन राहिले तुम्ही. मी हे बा सगळं सोडून तिकडे येऊन राहिलो पहिले आता आणि पहिले पोलीस स्टेशनला खैसून दे तुम्ही. मग काय 3 लाख किती आहे ते? 3 क्विंटल 30 किलो आहे. मग काय सोपी आहे का ते? 3-3.5 लाख रुपये माल आहे. मी का व्यापाराला काय देऊ? माझं इकाल तरी काही आहे का? हे की नाही करत. मी आलोच मी निघतो आता इथं. वगायत गेलं ट्रक आणि फरक वगायत गेले. चला भाच्यो चला काढा लवकर चला काहीतरी. एखादा गाडी पकडा ST पकडा निघा चला. ऐका ना ऐका ना हो अरे ऐका ना. नाही ते ऐकायचं कामच नाही राहिलं. मी सरकार आता पोलीस स्टेशनला तिथं येऊन भेटू आता. या सकाळीपर्यंत पोहोचतो मी. तुम्ही या तिकडे देतो मी लिहून खर्रा तुमचा आता. का बाबा जमलं काही नाही कसं करता म्हणलं आता. अरे आता काय पाहा लागते आपल्याला. 3-3.5 लाखाची गोळंबी आपल्याच जवळ आहे. इकडे मार्केटमध्ये सकाळी कुठं फुकून टाकू कमी जास्त भावातनी. 2-2.5 आले तर आपलं काय घरचं चाललं. त्या व्यापाऱ्याला फोन करून देऊ असं आहे बा पोलीस स्टेशनला हजर हो. यायनं असं केलेलं आहे कांड. जाय तिकडे सकाळी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन या 3-4 दडपून देऊ. जाय तिकडे मजुरी बी द्यायचं काम नाही आणि गोळंबी द्यायचं काम नाही. चला घ्या ॲटो एखाद्या मार्केटमध्ये परतवाड्यात विकून टाकू. चला सकाळ लोक इकली आपले 10 वाजता पोलीस स्टेशन. चला मग. शिवलाल भाऊ कसं काय म्हणलं ते तर तिकडे आहेत लोक. आता व्हिडिओ पाहिला सगळंच पाहिलं. हे तुम्हीच करेल आहे. पैसे तर तुमच्याच कोण वसूल करणार मी आता. सकाळी बिलकुल रिपोर्ट देऊन देत तुमचा तसे काही पैसे देत ना आता. काय झालं ते तिथेच सांगा तुम्ही आता. द्या मग आता तुम्हाला तुमच्या मनानं काय करायचं ते करा. मी काय करू शकतो याच्याने? मी माझ्या हात वरे करतो. म्या यायला तिघाले ॲटो घेऊन पाठवलेला आहे. मी याच्यात संघही नव्हतो आणि यायचा कसा चोरी गेला याने इकला का हे तिघं पाहतील. मला काही घेणं नाही. मी चाललो घराकडे. पण आपण तिघांना बसवला असं कसं करू राहिला? तुम्ही हात काढून राहिला कसं काय? पण माझ्यावर काय येणार आहे? माझ्या याचे दोषच नाही ना. तुम्ही हे गमावली आहे ना. मग तुम्ही हे काय केलं ते तुमचं तुम्हाला माहित बा. तुम्ही तुमचं सांगा. माऊली भाऊ आहे आता संघ आणि तुम्ही दोघं 3 जण तुम्ही लोकांचे पैसे द्या का त्या लुटेरीचे द्या का कोणाचे काही करा. माझं काय आहे? मी आधीच ते पैदल व्हायला 1-1-1.5 एकर वावर नाही मापूस. मग आपण हे बा पैसे देत नाही आणि आपला याच्याशी काही संबंध बी नाही. कसं काय करू राहिले? मी लोकांना खाऊ घातले डबे नेऊन ते पैसे गेले माय. आता हे ॲटोचं नुकसान आणि अजून म्हणता मला दंड भरा. हे बा म्हणलं मी देत नाही रे बा. हो आपणही नाही देत. पैसे तुम्हाला द्यायला लागणार भाऊ. मग तुम्ही आम्हाला फोडायला लावलेले आहे. आमची इथं आणून टाकली तुम्ही. त्याच्यानी बिझनेसमध्ये मदत आहे. तुम्ही तुमचं पात्र. आम्ही चाललो पोलीस स्टेशनला सकाळी. तर म्हणलं बा गाडी काल जंबर चल. ऐका ना हो आम्ही काय विकू राहायच्या माझं काही काले हे याच्याकडे तर मावली जोडी ॲटो आहे आमच्या पैसे काय आहे. तुम्ही पाहता कुठून आणायचे काय आणायचे आपल्याला काय माहिती आता कुठून आणतात. चला म्हणलं चल झुंबर चल घराकडे. असं बरं पैसे देत नाही मी. आता चालली पोलीस स्टेशनमध्ये. मग कधी पुढे गेला पुढे मी आता थोड्या वेळात जातो. यायला आता पाठीवर लावलं की चालली मी आता. मग गाडी उभी आहे माहिती द्या ना इथं नाही कुठेही द्या. माझ्या काही त्याच्यात रोलच नाही आहे ना. कारण की ते तिघायचं जे आहे त्याचं प्रकरण आहे. त्याने ॲटोतली गोळंबी गमावली कशी. मग ते त्याचे कोण वसूल होईल? मला काय होणार आहे? काही सांगू नको. तू त्याला पोलीस स्टेशनमध्ये सांगतो काय करायचं. तुमचं तुम्ही बसा आम्हाला काय करायला लागते म्हणून मी बाहेर जाऊ नका. 500-1000 रुपये मजुरी काही देत नाही. मग अरे 200 पुरली ना आम्हाला. तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं करतो. आता मी चाललीच तिकडे. जा ना आता मी येऊनच राहिला. मी इथं तिथं मग साहेबाला बोलतो मी. आपला काही हेच नाही त्याच्यात. द्या रिपोर्ट द्या काही करा जाऊ तिकडे. बरोबर आला लक्षात वाचला ना तुमचा रिपोर्ट वाचला. म्हणजे तुमची 3,30,000 रुपयाची गोळंबी आहे ना समजा
रस्त्याने येताना गायब केली, समजा विकली किंवा काय केली त्याची त्याला माहीत, असं तुमचं म्हणणं आहे समजा. बरं बरं, ते आपल्याला वसूल करायचे आहे. तुमचं काय म्हणणं आहे आबाजी, तुमचं काय? याच प्रकरणामधला आमची मजुरी मिळाली नाही. आमचे जेवढे बी जेंट्स लोक आहे 9 लोक आहो आम्ही, तर आमच्या 9 लोकांचे पैसे भेटलेले नाही. तर मजुरीचे गोळंबी फोडायचे, तर ते काशीनाथराव आणि बबनराव आणि शिवलाल टोगरे या तिघांच्या बिझनेसकडून ते वसूल करा त्याच्याकडून. बरं ठीक आहे, म्हणजे तुमची याच्याकडून मजुरी वसूल करावी लागते 9 माणसाची. तुमचं काय म्हणलं मावशी तुमचं? आमचं बी 10 बाय आहे, 10 मग हाताखाली कामाला असते तुमच्यातल्या यानं नेल्या होत्या आपल्या गोळंबी फोडासाठी, तर त्याचे पैसे बाकी आहेत, तर ते पैसे आमचे वसूल करून द्या. ओ किती जण रिपोर्ट आहे रे बुवा याच्याबद्दल. अरे काय केलं रे बा तुम्ही, म्हणलं कसं काय तुमच्या लफडा राहायच्या. हे यायचे 3,30,000, यायचे काय किती आहे तुमचे सगळ्याचे? 66,000 आमची मजुरी, 66,000 रुपये, 200 रुपये किलो ना. पहा म्हणलं साहेब, हो साहेब, मी 250 रुपयाने देऊ राहिलो तो यायचे पासून 50 रुपये घाला खाल्ला द्यायनं, म्हणजे 100% मी तुम्हाला सांगतो ना, यायनंच काहीतरी कबाडा करेल आहे. तुम्ही काही करा, यायचे कोण वसूल करा. जबरदस्त तरी हे मला वाटतेच ना. हे बा साहेब म्हणलं, पण माया काही दोष नाही बरं याच्यात नाही. आता यायला मी पाठवलं, यायनं गमावली गोळंबी, तर मी काय जबाबदार होते सांगा बा तुम्ही. आता माया काय रोल आहे का याच्यात? ते पाहू ना आता तुमचा किती रोल आहे काय, ते सगळं बाहेर निघणार आहे. तुम्ही थांबा तुम्ही जरासं, आता उद्यापासून करतो तुम्ही सुरू याची. नाही साहेब खरंच ना म्हणलं, हे बा माऊली बोल माहिती आहे ना, वाघ मागा लागला त्याच्या, मग काय आमचं कट्ट पडलं म्हणून आम्हाला भंडवलं कोण होय काय होय, तर आमचा गेम झाला नाही साहेब म्हणलं. नाही बहुतेक तुम्हीच गेम केला लिस्ट मला इकली तुम्ही परस्पर. बरोबर आहे. करतो मी काय करायचं ते. एकटा बा तुम्हाला एक मार्ग सांगतो मी, तुम्ही यायले सेटलमेंट करा, नाही तर मी आता हे रिपोर्ट घेतल्यानंतर एक खेप समजा आम्ही कामी लागलो की ते वसूल होणारच आहे. म्हणून तुम्ही काय आहे तर आता 1 दिवसात तुम्हाला मी वेळ देतो, तुम्ही यायची काहीतरी मनधरणी करा आणि विषय आपल्या तिकडे निपटवा. पहा साहेब काय करायचं ते येईल ते, पण आम्हाला जेवढे पैसे आहेत तेवढे भेटले पाहिजे. आम्हाला जर पैसे भेटले तर आम्ही कसं मागं घेऊ, नाही तर तोपर्यंत आम्ही मागं घेत नाही. चला येतो आम्ही आता. हो ना, आता उद्या आम्ही केसला सुरुवात करूया. पहा म्हणलं तुम्ही आजच्या जर काही होत असेल तर करा लवकर काय प्रयत्न. ठीक आहे मग ना साहेब, काहीतरी तडजोड करा जरा, रिपोर्ट घ्या तेवढा मागं. तुमचे पैसे देतो ना मी आज ना उद्या, आम्ही 4 जण तुमचे पैसे आणून देतो. बुडवत नाही ना. नाही ते तडजोडचं मला विशेष नव्हा काढू. तुम्ही किती लडबड करा काय करा, ते मापाशी लोटांगणही घातलं, मी कोणाला का करत नाही, रुपयाला का करत नाही मी कोणाला. माया मला 3-30 लागतील ना, तेच म्हणलं ना. आपण मजबुरी पाहा ना आमची, आम्ही काही नाही, काहीच नाही ना आमच्या घरी. पुरे म्हणजे भुईसपाट होईल लोक आहो. 1-1.5 एकर जमीन आहे ती आपली राहिलेली बापदाद्याची, ते गहाण ठेवलेली आहे धाब्यावाल्याच्या इकडे. आणि आपले हे जे आहेत आपलं काशीनाथ त्याच्याकडे 2 एकर वावर आहे, पडीतच असते ते, कुसं येत नाही त्याच्या. आणि आपल्या बबनरावच्याकडे 2 एकर आहे, ते तसंच आहे बड्डाचं. आणि माऊलीजवळ आहे बा 4 एकर चांगलं जरा इरिगेशन आणि याटो आहे. तुम्ही पहा बा काय करा, ते गहाण ठेवा, नाही तर काय इका. आम्हाला काय करावं लागते त्याचं, आम्ही काय करू. मी काय म्हणलो भाऊ दादा, तुम्ही काय करा, 3 लाख तरी द्या, मग आम्हाला जाऊ द्या, 30,000 सोडून देऊ आम्ही, जाऊ द्या. पण तुम्ही 4 मिळून 3 लाख रुपये आम्हाला द्या. आम्हाला त्या व्यापाऱ्याला द्यास लागेल बाबा. मावशी, पण तुम्ही सांगा आता, माझ्या डब्याचे पैसे गेले सगळे, जीव खाऊ घातलं, त्याचं 1 रुपयाने भेटला. आणि हे आता मा बोकांडीवर, आता सांगा बा, मी तर कायच्यातच काही नव्हतो. पण ते कसं आहे, तुम्ही ऑटो घेऊन होते 3 जण, त्यामुळे 3 तर जबाबदार आहेच. पहा बा तुम्ही आता, मला 3 लाख रुपये तुम्ही उद्याच्या उद्या आणून द्या, नाही तर मी काय आता तक्रारी मागं घेत नाही. पहा तुम्ही तुमचं. आता काय, आता आज संध्याकाळी मीटिंग ठेवली सगळ्याची. आता ते काय म्हणते काय नाही, आता माझ्या तर काहीच दोष नाही, पण आता मला भोजन फालतू पडू राहिला. नाही मी तर मांडतोच म्हणा मुद्दा तिथं. फक्त आता जे काय आहे 3 लाख रुपये तुम्हाला आणून देणार आहे समजा, नाही का काही हो. 3 लाख 3 बा, त्याच्या कमी नाही घेणार मी. म्हणजे हे 3 आणि 2 लाखाची इकली समजा आपण बेभाव, म्हणजे 5 लाख आले, 50,000 आपले गेले चिमण रावले, तरी 4.5 उरले आपल्याजवळ, नाही का. बस जमलं, आता कामच जमलं. बरं आणा मग उद्या पैसे तुम्ही, आणि पहा क्लिअर करा, ते रिपोर्ट वापस घेतो. बरं पाहतो ना आज काय होते आता मीटिंगमध्ये. मग ठीक आहे, उद्या तुमचे पैसे 3 लाख रुपये आणून देतो, आणि तेवढा रिपोर्ट मागे जा मग. हो बरं ठीक आहे, उद्यापर्यंत वाट पाहतो मग. सांगा काय निर्णय झाला मग डॅनी, तू घेऊन गॅरंटी कसं काय करता सांग आता. घेतला ना तुम्ही निर्णय, सांगा काय आता सगळ्याला मग. हो, आता सगळ्या समक्ष निर्णय झाला ना, आता ते झाले ना, तयार झाले ना. तर आता या चौघाचं बी 1-1 एकर. तर आता कंदिल्या, तू यायले पैसे दे. तू यायले पैसे दे 3 लाख रुपये या तिघाले, आणि या शिवलाले 66,000 रुपये. तर यायले द्यायचं 3 रुपये सगळ्यांचा पैसे घ्यायचे. जोपर्यंत ते देत नाही त्याला वावरात 1 एकरात पाया टाकू द्यायचा नाही. झालं, उद्यापासून वावर ताब्यात, तू यायचे पैसे देऊन दे. झालं, ते त्या मामा लुटरेची देते आणि तुमची मजुरी मोकळी करते. अरे भाऊ ऐकलं ना तुम्ही, 3 रुपये सगळ्यांना पैसे लागतील. उद्यापासून मीटर सुरू होईल आपलं. तिघाले 3 लाख रुपये देतो, आणि आपल्या शिवलाले 66,000. झाला, चौघाचं 4 एकर ताब्यात राहील, जोपर्यंत पैसे येणार नाही तोपर्यंत. ओके, चला आता पैसे देऊन देतो, तुम्हाला मोकळं करतो.
काही हरकत नाही. तिघं जण आम्ही 3 लाख रुपये त्या मामा लुटऱ्याचे देऊन देतो आणि जे 66,000 रुपये हो तर शिवलाल भाऊचा याच्यात रोल कमी होता म्हणून ते याची मजुरी देईन सगळ्याची. हो झालं मग द्या पैसे देऊन द्या आणि बॉन्डवर लिहून घ्या आमचं. झालं ओके. चला आता हा आजचा शेवटचा भाग. आजच्या भागामध्ये हा विषय क्लोज झाला. उद्यापासून आपण नवीन विषयाकडे वळू आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा. चला जय शेवालाल. चला भेटू उद्या 5 वाजता.